नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे महानगरपालिकेच्या नव्या आयुक्तांनी स्वीकारला पदभार. स्मार्ट सिटीत नव्या प्रकल्पांचा संकल्प. ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार सौरभ राव यांनी स्वीकारला. नव्या आयुक्तांनी ठाणे शहराला स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटी प्रकल्पात नवीनतम तंत्रज्ञान आणि सुविधांचा समावेश करून शहराचे सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये भर घालण्याच्या दिशेने प्रयत्नशील असेल. आयुक्त सौरभ राव यांनी विशेषतः ठाणेकरांच्या पाणी टंचाईच्या समस्येवरती लक्ष केंद्रित केलं आहे. ते म्हणाले की येणाऱ्या काळात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या समस्येपासून सुटका प्रदान करणे हे आमचं प्राधान्य असेल. त्यांच्या आधारे शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याचं तसेच पाणी संधारणाचे उपाययोजना करण्याचं दिशानिर्देश देण्यात आले आहेत. या नव्या दिशेने ठाणे महानगरपालिका चालली असून ठाणे शहराच्या विकासात आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कार्यान्वयात नवीन अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे. ठाणे हा एक अत्यंत डायनॅमिक सिटी आहे आणि या सिटीमध्ये काम करण्याचा मला जे दायित्व देण्यात आलेलं आहे तो माझ्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण दायित्व आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आव्हान आहे. आणि निश्चितरित्या या सिटीमध्ये काम करत असताना या सिटीचा डायनॅमिझम, या सिटीचे जे नागरिक आहेत त्यांचे ॲस्पिरेशन्स, त्यांची अपेक्षा तो पूर्ण करण्याचा मी सर्वकष प्रयत्न करेन. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एकरवर साकारणार भव्य अनुभूती प्रकल्प. तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे 22 वर्ष वास्तव्य होतं. तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा विकास हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानातर्फे 42 एकरांच्या जागेवरती प्रस्तावित 375 कोटींचा भव्य असा अनुभूती प्रकल्प लोकवर्गणीतून साकारण्यात येत आहे. हा प्रकल्प राज्यातील देवस्थानातील शाही निवासस्थानाची अनुभूती, समृद्धी आणि ऐश्वर्य बहाल करणारा असेल, अशी माहिती श्री अक्कलकोट संस्थानचे नरेश श्रीमंत मालोजीराव संयुक्तराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामी समर्थांची पंचधातूंमध्ये बनवलेली 108 फूट भव्य मूर्ती उभारण्यात येणार आहे. त्यासोबतच दिव्य दर्शन, बहुउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य पार्किंग व्यवस्था, पंचकर्मा रिसॉर्ट, फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल याचाही याच्यामध्ये इथे समावेश असणार आहे. या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजीराजे भोसले यांची असून महेश नामपूरकर हे प्रमुख वास्तुविशारद म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. या प्रकल्पासाठी श्रीमंत
या प्रकल्पासाठी श्रीमंत मालोजी राजे यांनी अक्कलकोट संस्थानाची सुमारे 250 कोटीहून जास्त मूल्यांची 42 एकर जागा सेवा स्वरूपामध्ये दिली आहे. जी, तर अनुभूती हा प्रकल्प आपण लोकवर्गणीतून करणार आहोत. तर जसं पूर्वी मालोजीराजे दुसरे जेव्हा होते तेव्हा जसं समाधी मंदिराच्या काळीस जसं महाराजांनी तोळप्पान बाळप्पांना मुंबई आणि पुण्याच्या दिशेने पाठवलेलं आणि त्याच काळी जेव्हा त्यांनी डिरेक्टली महाराजांना किंवा मालोजीराजेंना सांगितलं असतं, आवाहन केलं असतं की मला समाधी मंदिर बांधून द्या, तर ते क्विकली बांधून झालं असं. तसंच आपण ह्या अनुभूती हा प्रकल्पाला पण लोकवर्गणीतूनच करणार आहोत आणि प्रत्येकाचा साठा इवन 1 रुपया असला तरी सर्वांची ती मदत म्हणूनच येणार आणि आपल्या हा प्रोजेक्टला खूप मदत होईल. कशा प्रकारे मदतीसाठी आवाहन करणार? आपल्या ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ATG सर्टिफिकेशन पण झालेलं आहे आणि आपण CSR फंड्स पण बघत आहोत, पण आपण त्यात आता रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स पण केलेले आहेत. तर रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स ऑल्सो आपण डोनेशनच्या माध्यमातून आपण त्यांचे नावं तिथं त्या अपार्टमेंट्सवरती लावायचा संकल्प करत आहे. तसंच आपण जे अनुभूती हा प्रोजेक्ट जो आपण दिव्य दर्शन जो आपण त्यात करणार आहोत, त्या दिव्य दर्शनमध्ये आपण टोटल 18 केव्स करणार आहोत. त्या 18 केव्सला पण आपण डोनेशन माध्यमातून आपण घेऊ शकू. तसंच आपण कार पार्क जे करणार आहे त्या कार पार्कला पण आपण 500 गाड्यांचा कार पार्क करणार आहोत. त्या पार्किंगसाठी पण आपण ॲज अ डोनेशन म्हणून त्या नेम बोर्ड आपण त्या अनुभूती या प्रोजेक्टमध्ये लावणार आहोत. मला वाटतं राजांचं एक थॉट प्रोसेस असा आहे की तिथे एक थोडंसं सुशिक्षितपणाने लोकांना रोजगार निर्मिती पण या प्रकल्पातनं व्हावी आणि हा डेव्हलपमेंट एंटायरली फॉर द सोसायटी बाय द सोसायटी अशा रीतीने म्हणजे लोकांकरिता निर्मित केलेला हा प्रकल्प अनुभूती व्हावा आणि तो सगळ्यांना म्हणून तर म्हणतोय की आपण स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स. सो तिथे आल्यानंतर प्रत्येकाला तो एक अनुभव आला पाहिजे की स्टॅच्यू ऑफ मिरॅकल्स म्हणजे इथे घडल्यानंतर इथे आल्यानंतर तो अनुभूती प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती यावी अशा दृष्टीने आपण अक्कलकोटमध्ये हा प्रकल्प 42 एकरवर निर्मित करत आहोत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमास युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांची उपस्थिती लाभली. आमचे निष्ठावंत वाघ राजन विचारे यांच्या प्रचारासाठी 3 पक्ष एकत्र आलो आहोत. युवकांचे मोठे फौज राजन विचारे यांच्या सोबत आहे. त्याचबरोबर वरुण देसाई यांनी मनसे युतीबाबत देखील आपलं मत व्यक्त केलं. एकटे उद्धव साहेब भाजपापासून लांब झाल्यानंतर त्यांची कमी भरण्याकरिता हा भाजपाचा काटा तोप सुरू आहे. 2019ला एका चुकीमुळे मोठं नुकसान भाजपाला कळून चुकलं असेल. आजपर्यंत गुजराती आणि जैन समाज मोदी साहेबांना आदराने पाहत होता. ज्या पद्धतीनं मनसेने अगदी उघडपणे जैन देरासार यांच्या बाहेर मच्छी मांस पकडलं होतं, संपूर्ण त्या धर्माचा अपमान केला होता. तो धर्मापेक्षा मोदी साहेब मोठे ते जैन समाज ठरवेल. 100% मनसेसारखा पक्ष हे भाजपासोबत जात असेल तर आजपर्यंत उत्तर भारतीयांनी जैन समाज भाजपचा स्वतः गड मानत असेल तर ते गड ढासळणारच. संपूर्ण देशात काय परिस्थिती आहे याबाबतचा त्यांनी आढावा घेतला. लोकशाही जवळपास संपत आलेली आहे. मोदी साहेबांच्या विरोधात जो कोणी विरोधी पक्षाचा नेता आवाज उठवतो त्यावेळी ॲडव्होकेट CBI, त्यावेळी ED, CBI अशा प्रकारच्या यंत्रणेचा सामोरं जावं लागतं. अरविंद केजरीवाल सारखे अत्यंत लोकप्रिय व्यक्ती असू दे, त्यांना देखील अरविंद केजरीवाल यांसारखे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्वाला देखील या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतोय. ज्यांनी कमी वेळात 2 राज्य जिंकली अशा नेत्यांना अटक होते तेव्हा भाजप किती घाबरली आहे हे दिसून येतं. अगदी ठाणे जिल्ह्याचं सांगणं झालं तर आमचे तेव्हाचे जे नेते होते ते सांगलीत त्या हिशोबाने व्हायचं. आता त्यांना स्वतःचा पक्षासाठी तिकीट जाहीर करण्यासाठी तिथे जावं लागतं. त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही. आता त्यांना पश्चाताप होत असेल. तुर्तास तरी माझ्यावरती शिवसेना आणि युवा सेना सचिव पदाची जबाबदारी उद्धव ठाकरे साहेबांनी सोपवली आहे.
जेवढं जाहीर झालेले उमेदवार आहेत त्यांच्या जास्तीत जास्त प्रचार करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेन. येत्या काळामध्ये पक्ष जी काही जबाबदारी देईल ते पूर्ण करण्याचं काम करणार असल्याचं यावेळी वरुण सरदेसाई यांनी सांगितलं. त्याचबरोबर अत्यंत स्फूर्ती देणारे विचार साहेबांचे आहेत. प्रचाराकरिता उत्तम हा रॅप सॉन्ग हा रिलीज करण्यात आलेला आहे. ठाकरे ब्रँड जो आजपर्यंत महाराष्ट्रात एकच नाव चाललं ते म्हणजे ठाकरे आणि हे गाणं लोकांच्या घरापर्यंत पोचावं. अधिक मताने राजन विचारे साहेबांना निवडून येतील अशी आम्हाला खात्री असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या अटकेनंतर देशभर आंदोलनाची लाट. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर देशभरात विशेषतः ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर रस्त्यावर उतरून आम आदमी पार्टीच्या समर्थकांनी भाजपाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. आम आदमी पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलकांनी जाहीर केलं की जर केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले तर ते जेलभरो आंदोलन छेडण्यासाठी तयार आहेत. त्यांच्या मते ही अटक राजकीय द्वेषातून केली गेली आहे आणि न्याय प्रक्रियेचा भंग आहे. आम आदमी पार्टीचे नेते आणि समर्थक देशभरातील विविध भागातून न्यायाची मागणी करत आहेत. पोलिसांनी आंदोलकांना शांततेचा सल्ला दिला आणि कोणत्याही प्रकारच्या अवांछित घटना टाळण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचं सांगितलं. देशभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये काही लोकांनी ईडीच्या कारवाईचे समर्थन केले तर काहींनी ती निंदनीय ठरवली. या घटनेच्या परिणामांवरती देशाचं लक्ष लागून आहे तर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.